हाके आक्रमक झालेत। 1 तारखेला आम्ही काहीही झालं तरी मुंबईला निघणार असा इशारा हाकेंनी दिलाय। ओबीसीच्या बाजूने मुख्यमंत्री किंवा ओबीसीचे नेते कोणीच बोलत नाहीयेत असं म्हणत त्यांनी ओबीसी मंत्र्यांना आता तरी भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय। तसेच मुंबईतील मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागला हे सांगणार असल्याचं हाके यांनी म्हटलंय। 1 सप्टेंबर रोजी मुंबईला या महाराष्ट्रामधील ओबीसी बांधवांचा मोर्चाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। काल दिवसभर आम्ही जालना जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी अशा 2 जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये जाऊन बैठका घेतलेल्या आहेत। रात्री उशिरा बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये भव्य रॅली झाली आणि बाग पिंपळगाव या गावामध्ये सभा झालेली आहे। मुळात प्रश्न असा आहे, आज परत आम्ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बैठका घेत आहोत। एका ठिकाणी 1000, 2000, 3000 अशी माणसं गोळा होतात। आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे ओबीसी मधला समावेश हा खऱ्या अर्थानं मूळ ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटणार आहे। पण असं होत असताना या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री महोदय, सत्तेमधले सर्व लोक, विरोधामधले सर्व लोक, ओबीसीचे सर्व मंत्री, 8-9 मंत्री, ओबीसीची सब कमिटी, ही सगळी माणसं गप्प का बसलेत याचं आम्हाला उत्तर नाही मिळालेलं। आम्ही आजपर्यंत मनोज जरांगेंनी आंदोलन करायचं, आम्ही प्रति आंदोलन करायचं, मनोज जरांगेंनी बाईट द्यायची, आम्ही बाईट द्यायची, मनोज जरांगेंनी ओबीसीच्या माणसांना टार्गेट करायचं, आम्ही त्यांना टार्गेट करायचं। खऱ्या अर्थानं या गोष्टीचा कंटाळा आलाय या महाराष्ट्रात।